तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा व्लॉग थोडा वेगळा होणार आहे मित्रांनो. जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, आयुष्य बदलणारं पुस्तक, द सिक्रेट पुस्तक, बरोबर. तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे ना, याबद्दल मी थोडक्यात सांगतो. हे पुस्तक जे आहेत, त्याचे जे ऑथर आहेत ते रॉन्डा बर्न. रॉन्डा बर्न जे आहेत मित्रांनो, त्यांचं आयुष्य पूर्णपणे खचून गेलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना द सिक्रेट मधील ज्या गोष्टी सापडल्या, त्यानंतर त्यांचं आयुष्य हे पूर्णतः बदलून गेलं. म्हणजेच मित्रांनो, या पुस्तकामध्ये अशा काही गोष्टी आहेत, जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करीत असतो, ती गोष्ट एक दिवस आपल्यापाशी येतेच. हो मित्रांनो, ही गोष्ट या पुस्तकात दिलेली आहे आणि प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते. आपण जो विचार असतो, त्या आपण विचार मोजू शकतो, विचार मांडू शकतो. तर ह्या ज्या पुस्तकात गोष्टी दिलेल्या आहेत त्या अत्यंत प्रभावी आहेत मित्रांनो. आणि मला आशा आहेत मित्रांनो, मी आशा करतो तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. यामध्ये खूप चांगल्या अशा गोष्टी दिलेल्या आहेत. तुमचं आयुष्य बदलून पण टाकू शकतात अशा काही गोष्टी या पुस्तकात दिल्या आहेत. मला प्रत्यक्षात जाणवल्या त्या गोष्टी आणि बदललेल्या पण जाणवल्या या पुस्तकातील गोष्टींचा वापर केल्यामुळे. नक्कीच मित्रांनो, यात आपण ज्या गोष्टीचा म्हणजे समजा तुम्ही जर एखाद्या गाडीचा विचार करत असा की मला फोर व्हीलर गाडी पाहिजे, मला टू व्हीलर गाडी पाहिजे, आणि हा विचार तुम्ही सतत कंटिन्यू 2 महिने 3 महिने जर मनात कंटिन्यू येत असणार, तर एक दिवस तुमच्यापाशी ती गाडी येतेच. म्हणजे काहीतरी कारणास्तव, जसं तुमच्या घरातले ठरवतात की या वर्षी आपल्याला गाडी घ्यायची, अशा काही कारणास्तवामुळे ती गाडी तुमच्यापर्यंत येतेच. आणि ही गोष्ट फक्त गाडीलाच लागू नाही मित्रांनो. तुम्ही गाडी, बंगला, पैसा, ज्या काही गोष्टी आकर्षित करू शकता, त्या सर्व गोष्टी तुमच्यापाशी येऊ शकता. फरक फक्त एवढाच आहे की या गोष्टीला थोडा वेळ लागतो. जसं की तूप खाल्ले की रूप येते, अशी जी एक म्हण आहे, तशा पद्धतीने होत नाहीत की लगेच ती गोष्ट माझ्यापर्यंत मला भेटली पाहिजे, असं नाही. पण थोडा वेळ जातो, पण एक दिवस ती गोष्ट तुमच्यापर्यंत येतेच. अशा खूप साऱ्या कहाण्या यात दिलेल्या आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे, तो बनवण्याचं उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही सुद्धा हे जर पुस्तक वाचाल, तर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला पाहिजे आहेत आयुष्यात. जे अपयश जर आलेलं असेल, ते अपयश निघून जावं आणि सुख, यश, सक्सेस तुम्हाला भेटो, म्हणून मी एक छोटासा व्लॉग तुमच्यासाठी बनवलात. बाकी दुसरा काही एक उद्दिष्ट नव्हतं. त्यामुळे मित्रांनो, माझं एक तुम्हाला सांगणं आहे की अशा पुस्तकांचा वापर करा, अशा पुस्तकं वाचा. पुस्तक माणसाचं जीवन बदलतात. त्यामुळे एक छोटासा ब्लॉग मी पुस्तकावरती केला मित्रांनो. व्हिडिओ आवडले असाच लाईक नक्की करा, शेअर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉग मध्ये.